नीट पेपर लीक. विद्यार्थी दोषी, सरकार दोषी, की अजून एक मोठा खेळाडू आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय? नीट पेपर लीक नंतर आता बरेचशी लोक जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन करताय. कोणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतंय, कोणी सरकारला जबाबदार धरतंय. त्या मागण्या त्यांच्या जागी योग्य किंवा अयोग्य असू शकतात, आपण त्यात जाणार नाहीये. पण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट बाजूला पडली आहे, ती म्हणजे शिक्षण व्यवस्था नेमकी कशी सुधारायची. आणि अजून एक प्रश्न, पेपर लीक करणारे ते लोक नेमकी कोण होती? त्यांची नावं किती जणांना माहिती आहेत आता, की आपण फक्त राजकीय चर्चेत अडकून पडलो आहोत? सुधारणा फक्त परीक्षा व्यवस्थेत हव्यात की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत? कारण आज एक वास्तव आपण नाकारू शकत नाही की स्पर्धा परीक्षांभोवती हजारो कोटींची कोचिंग इंडस्ट्री उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांपेक्षा रँक महत्त्वाची झाली आहे आणि ज्ञानापेक्षा मार्केटिंग महत्त्वाचं झालंय आणि शिक्षणापेक्षा ब्रँड महत्त्वाचा झालाय. आज अनेक कोचिंग संस्था या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहे. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारणार आहे का, की कोचिंग संस्कृतीमुळे निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा, शिक्षणाचं वाढत चाललेलं व्यापारीकरण आणि विद्यार्थ्यांवरचा वाढत चाललेलं दडपण, हे देखील शिक्षण व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न नाही आहेत का? हा कोणावर आरोप करण्याचा विषय नाही आहे, पण एवढं नक्की की शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. विद्यार्थी आता विद्यार्थी कमी आणि कस्टमर जास्त झालाय. आज प्रत्येक निकालानंतर विद्यार्थ्यांच्या नैराश्याच्या, मानसिक तणावाच्या आणि दुर्दैवाने आत्महत्यांच्या बातम्या आपण बघतो. या घटनांमागे अनेक कारणं असू शकतात, पण या अतिरेकी स्पर्धेचा, रँकच्या दबावाचा आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाचाही त्यात काही वाटा आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. जर जगभरात शिक्षण व्यवस्थेवर चर्चा सुरू असेल, तर मग चर्चा फक्त नीट पेपर लीक पुरतीच मर्यादित का आहे? आपण कोचिंग इंडस्ट्रीसाठी स्वतंत्र असे एखादी नियामक बोर्ड असेल किंवा फी नियंत्रणासाठी काही कायदा असेल, जाहिरातींसाठी स्पष्ट असे पारदर्शक काही नियम बनवू शकतो का? विद्यार्थ्यांच्या हितांचं संरक्षण होईल असे काही नियम आपण करू शकतो का? यावर गंभीर चर्चा का नाही होते? तुमच्या मते भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सर्वात मोठा बदल कुठला व्हायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येक गोष्टीची असते एक द अदर साइड. Thank you for watching.